नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर इतरसुद्धा व्हिडिओज बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मैत्रिणींनी मला आज केळी दिली आहेत. छान केळी आहेत, गोड आहेत. म्हटलं आज शिकरण करू. तर शिकरण करण्यामध्ये काय विशेष आहे असं काही जण म्हणतील, पण ही करण्याची पद्धत खूप महत्त्वाची असते. घटक जरी 2-3च आपण वापरत असलो तरी सुद्धा तो पदार्थ कसा बनवायचा हेही महत्त्वाचं असतं. तर म्हणूनच आज मी केळ्याची शिकरण दाखवतेय. पिकलेली छान केळी घ्यायची आणि उभ्या 2 चिरा द्यायच्या आणि मग याचे बारीक बारीक काप आपण कापून घ्यायचे. या पद्धतीनं छोटे छोटे तुकडे कापून घ्यायचे. जर तुम्हाला असं वाटलं की हे खूपच छोटे तुकडे होत आहेत तर तुम्ही एक चीर देऊन सुद्धा बारीक तुकडे करून घेऊ शकता. हे खूप छोटे तुकडे आहेत आणि तुम्हाला जर हवे असतील तर अशा पद्धतीनं अर्धा अर्धा तुकडा करून घेऊ शकता. आपल्याला जसं आवडेल तसे आपण छोटे मोठे तुकडे त्याचे करून घेऊ शकतो. खूप पण मोठे तुकडे घेऊन चालणार नाहीये. या पद्धतीनं केळं कापत असताना त्याचे जे आजूबाजूचे धागे आहेत ते सुद्धा काढणं गरजेचं आहे. म्हणजे आपण केळ्याचं साल काढल्यानंतर त्याच्यावर बारीक धागे असतात, या प्रकारे ते काढले पाहिजे. आणि मग त्याची बारीक कापं करून घेऊया. अशा आपल्याला हवी आहे तेवढी केळी कापून घ्यायची. केळी कापून झालेली आहेत. आता इथे मी हा गूळ घेतलेला आहे. काळा गूळ घेतलात तर हा असा सॉफ्ट असतो. मी काळा गूळच वापरते. एकदम सॉफ्ट असतो, त्यामुळे सहज चुरडला जातो. ठिसूळ असतो, चवही चांगली असते, त्यामुळे वापरायलाही खूप छान पडतो. मग अशा पद्धतीनं हा कुस्करलेला गूळ आहे तो यामध्ये घातलाय. आता हा गूळ आहे तो त्या केळ्याला छान लावून कुस्करून घ्यायचा आहे. त्याच्या जोडीला इथे चिमूटभर मीठ घेतलंय आणि ही साय आहे, दुधावरची साय. यामध्ये तुम्ही वेलची पूड हवी असेल तर घालू शकता. इथे दूध पण घालायचं आहे. ही इन्स्टंट केळ्याची शिकरण मी दाखवतेय. गूळ आणि केळं अशा पद्धतीनं कुस्करून घ्यायचं, जेणेकरून केळं सुद्धा छान कुस्करलं जातं आणि गूळ आणि केळं छान एकजीव होतात. नुसत्या फोडी करून सुद्धा आपण साखर किंवा गूळ आणि दूध घालून चमच्याने ढवळून शिकरण करू शकतो. परंतु जेव्हा आपण अशी केळी कुस्करतो, ही कुस्करायची आहेत याचा अर्थ खूप चिरडायची आहेत असं नाही. फोडी पण ठेवायच्या आहेत, पण त्यातला जो केळ्याचा
ज्यूस आहे तोही आपल्याला काढायचा आहे. अशा पद्धतीनं केलेल्या शिकरणीची चव खूप वेगळी असते. यामध्ये तुम्ही हवी असेल तर वेलची पूड घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तसेही तुम्ही घालू शकता. पण जसं मी म्हटलं तसं ही इन्स्टंट केली आहे. आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण ही अशी करून वापरू शकतो किंवा उपासाच्या दिवशी केळ्याची शिकरण नुसती आपण खाऊ शकतो. उपासाला तर केळ्याची शिकरण चालतेच. या पद्धतीनं थोडा तुकडा पण खायला मिळतो आणि त्याचा रस पण आपल्याला प्यायला मिळतो. ही पद्धती महत्त्वाची आहे. शिकरणीचा आणखीन एक प्रकार आहे ज्यामध्ये नारळाचं दूध वापरलं जातं. यामध्ये आज जी शिकरण बनवली आहे ही साधं गाईचं दूध घालून बनवलेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीनं करून बघा. साध्या पद्धतीनं करत असाल तर अशी कुस्करून करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला ही पद्धती आवडली असेल आणि माझी सांगण्याची पद्धत आवडली असेल, माहिती सांगितलेली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.